बँकिंग सिस्टीममध्ये करप्शन चालतं. तर येस बँकचा जो फ्रॉड झाला होता, तर येस बँक चा फ्रॉड नक्की काय होता, तर हाच होता की येस बँकचे जे फाउंडर होते राणा कपूर, तर त्यांनी असेच लोन्स सँक्शन केले वेगवेगळ्या कंपन्यांना ज्यांची फिनान्शियल पोझिशन चांगली नव्हती. हा, कारण लोन देताना फायनान्शियल पोझिशन वगैरे सगळं पाहावं बघितली लागतं. जाते हो. बघितली जाते पण त्या कंपन्यांची फिनान्शियल पोझिशन चांगली नव्हती, तरी त्या कंपन्यांना लोन दिलं. आणि का दिलं, तर नंतर असं कळालं की त्या कंपन्यांनी राणा कपूर आणि त्यांच्या फॅमिली बिझनेसेसला फंडिंग केलं. हो. म्हणजे समजा आता मी बँकेचा ओनर आहे, ओके, आणि तू माझ्याकडे लोन घ्यायला आलायस, तर मी तुझं फिनान्शियल पोझिशन बघतो आणि मला असं वाटतं की नाही द्यायला पाहिजे तुला लोन, कारण तुला जर लोन दिलं तर ते लोन बुडेल आणि माझ्या बँकेचा लॉस होईल. तर तू मला म्हणतो की सर बँकेचा लॉस होईल ना, तुमचा तर काही नाही ना, हम्म. कारण मी तुला लोन कुठून दिलंय की माझ्या बँकेत ज्या लोकांनी अकाउंट ओपन केलंय त्यांनी जे पैसे ठेवले त्यातनं मी तुला लोन दिलेलं आहे. बँकिंग बिझनेस हा असाच असतो, हा, आणि लोकांना असं वाटतं की आपण बँकेकडे पैसे ठेवले म्हणजे ते कुठेतरी सेफ सेफ आहे. ठेवलेले आहेत. हा, पण सो तसं नाही ना ते. समजा तसं नाहीये ते. सो समजा आता ह्या लोकांनी मला अकाउंट ओपन केलंय माझ्या बँकेत, पैसे ठेवलेले आहेत, त्यातनं मी तुला लोन दिलं आणि तू लोन समजा नाही हे केलं, पे केलं, तर ह्या लोकांचं नुकसान होणार आहे. तर मी तुला म्हणतो नाही बाबा ह्या लोकांचं नुकसान होईल असं कसं, तू मला कन्व्हिन्स करतो की सर ह्या लोकांचं नुकसान होईल, तुमचं काय होणार आहे स्वतः, तुम्ही बँक मॅनेजर आहात, तुमचा काय लॉस होणार आहे, तुमच्या डिपॉझिटरचा लॉस होणार आहे, आरबीआय आणि गव्हर्नमेंट बघून घेईल त्यांना. तर मी तुला 10,000 रुपये लोन देतो, त्यातले 1,000 रुपये तुम्हाला रिटर्न करतो अनऑफिशियली. हम्म. मे बी एखाद्या माझ्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करशील किंवा फार तर फार कॅशमध्ये देशील, ओके. सो याला आपण बिझनेस लँग्वेजमध्ये म्हणतो किकबॅक, हम्म. की तुला लोन मिळण्याची तुझी कपॅसिटी नसताना पण मी तुला लोन सँक्शन केलं, म्हणून तू मला ॲज अ किकबॅक म्हणून त्या लोन मधली काही अमाऊंट दिली, ओके. माझं काम झालं, मला पैसे मिळाले, उद्या तू ते लोन बुडवतो आणि मी हात वरती करतो की मी तर बघितलं होती याची फिनान्शियल पोझिशन, मला तर चांगली वाटली होती, हिने लोन बुडवला तर मी काय करू. म्हणजे मी हात वरती केले, डिपॉझिटर्सचा लॉस झाला, आणि यांनी जर तुला तुझे पैसे बँक्रप्सी आणि मिळाले, हा, आणि ज्या कंपनीनी जे लोन लोन बुडवलं, घेतलेलं आहे ती बँकरप्ट होऊन जाते. हा, ती बँक्रप्सी जाहीर करते. हा, बँकरप्सी जाहीर केली ती लिगली काही ऍक्शन घेता येत नाही. म्हणजे सगळ्यांसाठीच ही विन विन सिच्युएशन झाली, पण हा फ्रॉड आहे. सो हम्म. अशा पद्धतीचाच फ्रॉड येस बँकमध्ये झालेला होता. सो हे पण करप्शनचंच एक एक्झाम्पल आहे. हम्म. किंवा रिसेंटली अदानी कंपनीजवर, अदानी ग्रुपवर US मध्ये केस फाईल झालेली आहे, अदानी एनर्जीवर, की त्यांनी इंडियामध्ये करप्शन केलं.